सकाळचे 8 वाजलेत बरं का, हे बघा. आणि यांची खाण्याची वेळ झाली आहे. तर बघा कसे एकत्र येऊन खाऊ मागतायत मला. त्यांना समजले मी जवळ आली ती. हे बघा कसे खाऊ मागतायत सगळे. असं आहे बघा, टाईम झाला की बरोबर खाऊ मागायला एकत्र येतात सगळे, दंगा करतात, पाणी हलवतात. तर आता त्यांना खाऊ घालूया आपण. खाऊ खायला आता सगळेजण तुटून पडलेत. नमस्कार सर्वांना यूट्यूब फॅमिली. तर शुभ सकाळ. बघा आत्ता माझे सगळे काम आवरून झाले सकाळचे आणि आता चहा ठेवलाय, दूध तापते, आमटी गरम होतीये. तर सगळं काम आवरून घेतलेलं आहे सकाळचं. किचन, भांडी, फरशी सुद्धा झालेली आहे माझी. आणि बघा कपडे सुद्धा झालेले आहेत, सुकत घातलेत. फरशी सुद्धा झालेले. आणि आज आहे रविवार, त्यामुळं आमच्या घरातले उशिरा उठलेले आहेत मंडळी. गुड मॉर्निंग. बर, तर या सर्वांनी चहा प्यायला. चहा घेते बघा. चहा कसा दाखवू, खाली थोडं घे, फुल खाली. मस्त चहा केलाय आणि शाई टाकलेली आहे चहावर. शाई नसला तर मला चहा आवडत नाही. तर हे बघा, तुम्ही म्हणत असाल हे काय आहे पाठीमागं, तर याच्यावर मी आपल्या दुसऱ्या चॅनलवरचे व्हिडिओ करत असते. या बोर्डवर आपले ब्लाऊज स्टिचिंग आणि कटिंगचे. तर तुमच्यामध्ये कोणी टेलर काम करत असेल तर त्यांना त्या व्हिडिओची लिंक द्या. मी या व्हिडिओच्या खाली लिंक लावते त्या चॅनलची. तर तो चॅनल त्यांना गरजूंना पाठवू शकता, ज्यांना शिकायची आवड आहे, टेलरिंग काम, मशीन काम, शिलाई. तर त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे तो चॅनल. तर असं माझं दिवसाचं शेड्यूल असतं. 10 वाजेपर्यंत घरातली कामं आणि त्यानंतर मी मशीनचं काम करत असते. इथं मशीन आहे माझी, पिकोची पलीकडे आहे बघा, लाल दिसते. आणि ही शिलाईची मशीन आहे माझी. बघा, तुमचा चहा झाला का? या आता मी चहा घेते. या मंडळी चहा घ्यायला. काय करतेस मम्मा? एडिटिंग करते व्हिडिओची. हो, आज रविवार आहे, मशीनचं काम बंद ठेवते रविवारचं. तर मग आपला 11:56 बरोबर गीता फॅशन या चॅनलवर व्हिडिओ पडत असतो. त्याचा SEO करते, ब्लाऊज स्टिचिंगचा. अरे वा. एक पार्सल मागवलं, ते पार्सल घेऊन आली ऋते आता. तर बेडशीट मागवलं होतं मी. उशांचे कवर आहेत, कॉटन आहेत ना ग? होय होय, कॉटन आहे. हां,
अगं अगं खराब आहे हो. आता रिटर्न होतं. हे बघ बरं हा? दुसरं. खराब झालं दिदा, खराब. हे आहे हे. डिफॉल्ट लागलाय बघ. हा कर ठेव. बरं तुला दिसलं. हे बघ आणि सगळंच द्यायला लागतं मम्मा रिटर्न. हो पण सगळं उघडून बघ. झाड आहे ना पण बघ त्याचं जर नुसतं टाका मारून होत असेल तर जाऊ दे, ते चिटकून टाकू तेवढी. येत नाही एवढ्या कमी किमतीत. जाड असं आणि चांगलं. प्युअर कॉटन आहे बघ. हो अजून मागं एवढ्या चांगल्या किमतीत कमी किमतीत येत नाही. तर जास्त कुठं नाही ना ते बघ. नाही असं उघडून बघायचं का हे बघ असं. तुला मी दाखवते कॅमेरा, तुझं पण लक्ष जाईल म्हणजे. नाही कुठं काय. हां इकडं दे हे टोक. हां हेच काट असं उचल ना, असं उचल ना, असं दिसतं लगेच. काय मम्मी काय काय बनवलंय आज? आज डाळीची आमटी, उपवास आहे पप्पांचा. नको बघू. वा हा भात आहे ना. भात आणि भाजी दाखव. बटाट्याची भाजी. अरे वा. आणि चपात्या. चपाती. आणि ही भाजी सकाळी डब्याला निवडून ठेवली. आता झालं. आता जायचंय आपल्याला बाहेर. डीमार्टमध्ये जायचंय. हो. तर ते पण शेअर करूयात आपण आपल्या फॅमिली सोबत. काय आपण आणतोय ते. ठीक आहे चालतं. तर आता मी किती वेळ झाला आवरून बसले. आमची ही कन्या आवरते बघा 6:30 वाजल्यापासून. किती वेळ कुठे? घड्याळात वाजले 7:15. सगळं आवरून बसले. स्वयंपाक वगैरे, कपड्यांच्या घड्या घातल्या, कचरा काढला. ही फक्त कपडे घालायला वरच्या घरात गेली, आत्ता खाली आली. मम्मा एवढा कुठे पहिल्यासारखं वेळ पण घेत नाही मी. बोल बोल ह्याच्यात बघून बघ. पहिल्यासारखं मी वेळ सुद्धा घेत नाही. होय कुठे आहे? नाही बघा 7:15 वाजले. मगाशी तुम्हाला उलट दिसलं असेल. आणि मी इथं मस्त आवरून बसले, साडी वगैरे घालून. पिशवी घ्यायला लागल ना पण बाळा. पिशवी. हो एक पिशवी. माझं छोटंसंच घर आहे, त्यामुळं लगेच दाखवायच्या अगोदरच संपतं. तुम्ही म्हणाल तर आता हे काय जिन्यात ठेवलं वाटत असेल तर हे बेडशीट दुपारी मी तुम्हाला सांगितलं ऑनलाईन मागवले. तर ते मी कपडे धुवायला उद्या घेणार तेव्हा धुवून टाकणार आहे आणि मग वापरणार आहे. पण छान आहे बेडशीट. तर चला आम्ही चाललोय बाहेर. बाहेर म्हणजे तुम्हाला समजेलच कुठं चाललोय ते. कंटिन्यू करा व्हिडिओ पुढे. काय घेऊन येणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. तर चला पटकन जाऊन येतो. चल बा. चल. हे नको घेस मम्मा. डिक्कीतच ठेव. पप्पांची गाडी. पप्पांच्या गाडीला नाही ना काय झालेलं. फोन आहेत ना सोबत. माझा जो छोटा आहे, छोटा कशाला घेतलाय आणि घेतला सोबत असू दे.
आता थांबवते आहे ना असते चालू जरा होय. परत मग तिथं हायवेला थोडं घ्यायचं खालीपर्यंत आणि मग परत ह्याला घे. बॅटरी लागली यार तू. मग काय झालं चालतं का मग ते कळणार ना सगळ्यांना शूटिंग चाललंय म्हणून. हे बघा चाललो आम्ही आत्ता पण एवढा मोठा पाऊस आला की मग अचानक आम्ही थांबलो आत्ता थोडा वेळ कारण की नंतर थंडी वाजून येईल कारण की 1-2-3 तास लागणार आहेत आम्हाला मध्ये. काय हो मी पाऊस आला. तर आता थांबलाय पाऊस जातो पटकन आता. छान होतं ना पाऊस पडल्यावर वातावरण किती छान. मातीचा वास पण मस्त येतो. हे आमचं वडगाव. तरी जाताना आपण त्यांना मागचा सीन दाखवूया वडगाव मध्ये. कुठेच गर्दी नसेल एवढी वडगाव मध्ये गर्दी असते कारण की भाजी मंडई कॅमेरा चालू करायला राहिला. हा सिंहगड रोड लागला. वीरबाजी पासलकर पूल आहे ना त्याच्या खालून आपण आता जाणार. बघा कसं पुन्हा बघा हा नवले ब्रिज आहे. पुढे जाऊन नवले ब्रिज म्हणजे तिथून आपण सातारा रोड. आता तुम्हाला ट्रॅफिक दिसेल बघा आमचं पुण्यातलं ट्रॅफिक. एकदम गच्च गाड्या भरलेल्याच सगळीकडेच ट्रॅफिक. तरी हे कमी आहे खूप. अजून आपण जरा अजून थोडे लवकर असतो ना म्हणून मी उशिरा निघाले. माहिती आहे का गर्दी प्रचंड असते. पानाचं सोडायचं. आकाश तर कसलं भारी दिसते. वातावरण एकदम मस्त झाले. मला लागतंय. आपण आलो आहोत डीमार्टला. मला इथंच उतरवा ना बरं चालेल. झाली बाबा भेट. अरे बापरे गर्दी बघ. लावायची कुठे गाडी. गर्दी बघा. खाली न्यायला लागेल. ऋतिका पार्किंगच्या लाईनला उभी राहिली. गर्दी बघा पार्किंगला किती आहे. डायनोसर किती सुंदर आहे बघा. खचाखच भरले पार्किंग. मिळाली तिला आता पार्किंगला जागा. पार्क करते गाडी. चला आता व्हिडिओ इथंच थांबवते. या पुढचा भाग नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर कंटिन्यू राहा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.